राज्यामध्ये सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलंय। मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशी शाळा दाखवणार आहोत ज्या शाळेत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क 7 भाषा शिकवल्या जातात। महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी सुद्धा या भाषा शिकण्यामध्ये चांगलेच रमलेत आणि त्यामुळे या शाळेतून वेगवेगळ्या 7 भाषांमधनं प्रार्थनेचे सूर उमटतायत। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। 7 भाषा शिकवणारी अनोखी शाळा। कन्नड, रशियन, जर्मन, जापनीजचे वर्ग। मरणासन्न मोडी लिपीचेही भरतात वर्ग। कोल्हापूर पासून 25 किलोमीटरवरच्या पट्टण कडोलीचं हे अनंत विद्या मंदिर। या शाळेतील विद्यार्थी फक्त मराठीतूनच नव्हे तर चक्क रशियन, जापनीज आणि जर्मन भाषेत प्रार्थना म्हणतात। या शाळेत एक दोन नव्हे तर तब्बल 7 भाषा आणि एक लिपी शिकवली जाते। सध्या भाषेवरून वाद सुरू असताना आणि भाषेचं दडपण विद्यार्थ्यावर येईल अशी भीती घातली जात असताना इथले विद्यार्थी मात्र या भाषांमध्ये चांगलेच रमलेत। नरेंद्र मोदी वा मागा कोणी दे मातो मोनी नकीन ओरू शेसुरसु मोदी जीवा काकुनाय दाके देन नाकू सेकाई देमोयू मेदुसु। ऑपरेशन सिंदूर ईस्ट आइन इफोग्राफी पागने में इंडियन had then terrorist in design. Das macht miss stole of Narendra Modi Saheb when each gross been worried each their election army by train. केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम नाही तर आपल्या शाळेतील मुले जागतिक पातळीवर टिकली पाहिजेत या हेतूने हा उपक्रम राबवला जातोय। त्यासाठी शिक्षकांना शिवाजी विद्यापीठातून विदेशी भाषा शिकायला लावल्यात। मुलं जे तुम्ही द्याल ते घ्यायला तयार असतात म्हणून माझ्या शिक्षकांना मी विदेशी भाषेचं ट्रेनिंग दिलं विद्यापीठामध्ये आणि आज जवळजवळ 4 ते 5 विदेशी भाषा आणि मोडी भाषा आणि कन्नड भाषा एकूण 7 भाषा इथं शिकवल्या जातात। आणि माझा त्याच्या पाठीमागचा हेतू असा होता की उद्या ही पोरं ज्यावेळेस जगाच्या पाठीवर जातील, बाजारात जातील आणि त्याच्या बॉसला ज्यावेळेस इंटरव्ह्यू त्याचे घेतील त्यावेळी त्याच्या बॉसला मला 8 भाषा येतात, मला 9 भाषा येतात, त्यावेळी पोरं ते रिझ्यूममध्ये ज्यावेळेस म्हणतील त्यावेळी कुठलाही बॉस त्याची नोकरी नाकारेल असं मला वाटत नाही। सुरुवातीला शिक्षकांना या भाषा शिकवताना अडचण निर्माण झाली, मात्र विद्यार्थ्यांना याची गोडी लागल्याने त्यांची ही अडचण दूर झाली। गेली 3 वर्षे मी इयत्ता 8वीच्या वर्गाला जापनीज भाषा शिकवतोय। पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे। तशी बघितलं तर जापनीज इतर भाषांच्यापेक्षा थोडीशी अवघड भाषा आहे, टफ आहे आणि मुलांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे। आणि साहेबांच्या श्री देसाई साहेबांच्या प्रेरणेतून हा विषय विदेशी भाषेचा विषय आलेला आहे। पहिल्या बॅचला तर मला वाटतं 153 मुलं होती। 1ली ते 4थी पर्यंत मी घेते आणि लहान मुलं अगदी आई शिकण्यापासून म्हणजे पुढेपर्यंत इतका छान प्रतिसाद देतात आणि मी कन्नडबरोबर त्याचा मराठीसुद्धा अर्थ देते। त्यामुळे मराठी आणि कन्नड यांची सांगड घालून मुलं बऱ्यापैकी आता मराठी आणि कन्नड सगळा अर्थ लावू शकतात। सध्या या शाळेत 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यापैकी 300 विद्यार्थी मोडी लिपीसह 6 विविध भाषा शिकतायत। या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जात असून पालकांचाही ओढा मुलांना बहुभाषिक बनवण्याकडे आहे। एकीकडे राज्यात हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे मात्र हे विद्यार्थी एक नव्हे, दोन नव्हे तर 7 भाषा या ठिकाणी शिकतायत आणि म्हणूनच ही शाळा आदर्श ठरली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।